Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत। ताई, या सगळ्या लोकसभेच्या निकालानंतर आज सकाळपासून एक बातमी अशी फिरते की शिंदे गटाचे 5 ते 6 आमदार तुमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या। काय नेमकी माहिती आहे, कुठले आमदार असणार आहेत, मराठवाड्यातले आहेत की मुंबईतले आहेत, कुठले नेमके आमदार आहेत? नाही, माझ्यापर्यंत अशी कुठलीही बातमी नाही, परंतु एक अस्वस्थता आहे अशी चर्चा नक्की कानावर येते। म्हणजे ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारजींनी सांगितलं की एक 17-18 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत किंवा परत येण्याच्या वाटेवर आहेत, अगदी तशाच पद्धतीने इकडे सुद्धा ते वातावरण असू शकतं। मला ज्या वेळेला म्हणजे ही बातमी कळली की काही लोक संपर्कात आहेत वगैरे, तर ते नेमके कोण आहेत वगैरे काही मला माहीत नाही, परंतु शक्यता नाकारता येत नाही मराठवाड्यातल्या लोकांची। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। पण मराठवाडाच का? तुम्ही आता पण बोलताना म्हणालात की मराठवाड्यातली असू शकतात, असं का वाटतं? मराठवाड्यातलं जर आपण एकूण आत्ता वातावरण बघितलं ना, तर म्हणजे एक खैरे साहेबांची जर सीट सोडली तर सगळ्या ज्या सीट्स आहेत त्या महाविकास आघाडीच्या पदरात पडलेल्या आहेत। अशा सगळ्या वातावरणामध्ये म्हणजे आता उदाहरणार्थ समजा डॉक्टर कल्याण काळेजींची सीट आहे, तर जालन्यातलं मतदारसंघ समजा सिल्लोड आहे, सिल्लोड हा बहुल मुस्लिम मतदारसंघ आहे, मग समजा तिकडे आता सत्तार साहेब आहेत, तर मग ते अब्दुल सत्तारांचं काय, अब्दुल सत्तारांच्या मनात अस्वस्थता असेल का, अशा अनेक गोष्टी असू शकतात। पण खरं तर 5 ते 6 आमदार खरं मोठ्या नेत्यांनी दावा केला की संपर्कात आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी दावा केलाय की हा, म्हणजे आता तेच आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की 5 ते 6 म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे घेतील या सगळ्या 5 ते 6 आमदारांना, असं वाटतं तुम्हाला? झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। नाही, हे बघा, कोणाला सोबत घ्यायचं किंवा कोणाला नाही घ्यायचं हा निर्णय सर्वथा पक्षश्रेष्ठींच्या पातळीचा निर्णय आहे, परंतु जेवढं मला कळतं किंवा माझं आकलन आहे, एका आमचा साधा शिवसैनिक म्हणून ज्या आमच्या अपेक्षा असतात, एक वेळ स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे पदाधिकारी आहेत, कोणी पंचायत समिती लेवलला आहे, जिल्हा परिषद लेवलला आहे, महापालिका नगरपालिका लेवलला आहे, की ज्यांची जाणीवपूर्वक आर्थिक नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला गेला, ज्यांना ब्लॅकमेल करून घेण्याचा प्रयत्न केला गेला, असे लोक जे अत्यंत नाईलाजाने तिथपर्यंत गेलेले आहेत आणि जे परत येऊ इच्छितात, मला वाटतं अशा लोकांना घेण्याबद्दल नक्की सगळे सकारात्मक असतील, असायला हरकत नाही। परंतु जी लोक फार ठरवून गेलेली आहेत, बरं नुसती गेली नाही, स्वतःच्या चुका लपवण्यासाठी ज्यांनी पक्ष बदनाम करण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांना मात्र घ्यायला सर्वसामान्य शिवसैनिकही सकारात्मक असेल असं वाटत नाही। पण प्रश्न असा की या सगळ्यानंतर इन्कमिंग सुरू होईल मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये गेलेले आमदार निश्चितच सुरू होईल। आत्ता काही नवीन प्रवेश आमच्याकडे होत आहेत, विशेषतः बुलढाण्यातून आमच्याकडे प्रवेश आहेत, त्यानंतर आमच्याकडे धाराशिवमधून काही प्रवेश नव्याने होत आहेत, सोबतच आमच्याकडे जे प्रवेश आहेत त्याच्यामध्ये वाशिम, यवतमाळ, पांढरकवडा, वणी, चंद्रपूर या भागातून आमच्याकडे भरपूर प्रवेश आहेत। हो, यामध्ये 1-2 मोठी नावं सुद्धा आहेत, जी नावं विशेषतः विदर्भातली मोठी नावं आहेत, जी 1-2 नावं आमच्याकडे प्रवेश करतील। या सगळ्यांवर ना मुख्यमंत्री दिल्लीत आहेत, मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट असं दिले की सरकार पाडण्यासाठी जे विरोधक उतरले त्यांना अजून ज्योतिष भेटला नाहीये। खरं तर हा उद्धव ठाकरेंना टोला म्हणता येईल? नाही, मला त्याच्यावरती काही भाष्य करायचं नाही, उलट मला असं वाटतं की शिंदे साहेबांचा आता तरी ओव्हर कॉन्फिडन्स थोडा कमी होईल आणि आम्हाला काही सरकार पाडणे बिडणे याच्यात काही बोलायचं नाही आहे। आम्ही आत्ता सध्या गॅलरीत बसलेलो आहोत, आम्ही गॅलरीत बसून बघतोय की नेमकं काय चाललेलं आहे। नितीश कुमार, चंद्राबाबू यांच्या ज्या मागण्या चाललेल्या आहेत की गृह मंत्रालय, अर्थ मंत्रालय, कृषी मंत्रालय यासारखी रेल्वे मंत्रालय यासारखी महत्त्वाची मंत्रालयांची जेव्हा मागणी चालू आहे, त्यावेळेला आम्ही फक्त गॅलरीत बसून आहोत। उलट
शिंदे साहेब आज ज्या पद्धतीने म्हणाले कि लोगों की ये इच्छा है कि मोदी साहब, अगर लोगों की इच्छा होती तो आपको क्लियर मैंडेट मिलता ना, स्पष्ट रूप से आपको बहुमत मिलता. तुम्हाला साधा 272चा आकडा गाठता आला नाही. जे 400 पारच्या डिंग्या हाकत होते त्यांना साधं 272चं स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आलेला नाहीये. त्यामुळे लोकांची अजिबात इच्छा नाही की तुम्ही त्या खुर्चीवर बसावं, परंतु तोड मरोड करून, म्हणजे सत्तेची आसक्ती किती असू शकते, मोदीजी सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. म्हणजे सत्ते वाचून राहणं म्हणजे पाण्या वाचून मासा तडफडल्यासारखी मोदीजींची अवस्था होईल. आणि म्हणून तोडफोड करून कसंही करून तत्वांशी, कारण नितीश कुमारांच्या बद्दल अमित शहा काय काय बोलले त्याचे स्टेटमेंट पब्लिक डोमेनमध्ये आहेत, ते त्यांनी बघितले पाहिजेत. किंवा चंद्राबाबूंबद्दल काय स्टेटमेंट केले. पण आता सत्ता पाहिजे म्हटल्यावर घोरपडबाई तुझी पाठ मऊ म्हणून त्यांनाच सोबत घेताना. पण जाऊ देत, काय आहे म्हणजे आता तत्वांवर बोलण्यात काही अर्थ नाही. मी तर असं ऐकलं की आता इथे राज्यातही किती उलथापालत होते बघा, की कालपर्यंत अभिजित पानसेला उमेदवारी द्यायची चालली होती म्हणे आणि माघार घेतली. त्याच प्रश्नाकडे मी येणार होतो. गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली आणि पराभवाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते म्हणतात की मला जबाबदारीतून मुक्त करा. केंद्रीय नेतृत्वाकडे मागणी केली, मी पक्ष संघटनेत काम करायचे. फडणवीसांनी पराभव मान्य केला असं वाटतं ह्या सगळ्यानंतर की मान्य नाही? मला नाही वाटत की फडणवीसांनी पराभव मान्य केला. मला असं वाटतं की फडणवीस एका अर्थाने प्रेशर टॅक्टिक्स करत आहेत. हे त्यांचं दबावतंत्राचं राजकारण चालू आहे. फडणवीसांना हे पक्कं माहीत आहे की राज्यात त्यांच्याबद्दल एक कमालीची नकारात्मक छबी तयार झालेली आहे. ज्या नकारात्मकतेचा तोटा भाजपला सहन करावा लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ती कारवाई होऊ शकते. त्याआधीच ही बातमी बाहेर काढून की बाबा मीच राजीनामा द्यायला तयार आहे असं म्हणत आपल्या समर्थकांपर्यंत एक संदेश पोचवणे आणि समर्थकांकडून एक दबाव केंद्रीय नेतृत्वावर तयार करण्याचा प्रयत्न करणे, जेणेकरून केंद्राला हे चित्र दिसावं की महाराष्ट्राचा भाजपचा चेहरा हा देवेंद्रजीच आहे असं दाखवण्याचा तो प्रयत्न आहे. याच्या पलीकडे काही नाही. परंतु देवेंद्रजींची गच्छंती अटळ आहे हे देवेंद्रजींच्याही लक्षात आलेले आहे. पक्ष फोडायचा, या सगळ्या पक्षफुटीचा, या सगळ्या राजकारणाचा फटका बसला भाजपला महाराष्ट्रात असं वाटतं? प्रश्नच नाही. अहो याला हा भ्रष्टाचारी, तो भ्रष्टाचारी, याने इतका घोटाळा, त्याने तितका घोटाळा, असं करून किरीट सोमय यांनी जे रोज शंखनाद केलेला आहे, रोज जे भोंगा लावलेला आहे, या सगळ्यांमध्ये ज्यांच्यावर आरोप केले त्यांचाच प्रचार करायची वेळ आली. म्हणजे तुम्ही एका अर्थाने राज्य स्वच्छ करायला निघालात, पण राज्यातला सगळा कचरा ठेवला कुठे? तर भाजपने स्वतःकडे ठेवून घेतला. म्हणजे भाजपने स्वतःची डस्टबिन तयार करून घेतली. त्यामुळे अशी डस्टबिन कोण स्वीकारेल बरं? नक्कीच फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला फार मोठा फटका या काळात बसलेला आहे. काल ट्विट पण केलं होतं की फडणवीसांनी हा निर्णय घेतल्यानंतर फक्त कांबोज बोलतायत, फडणवीसांचे इतर लोक बोलत नाहीयेत. हा रोष नेमका कुणावरती होता? हा नाही बघा, फडणवीसांनी असं म्हणजे फडणवीसांचं दबावतंत्राचं राजकारण होतं. फडणवीसांना वाटलं की आपल्या मलिदा गँगमध्ये अनेक लोक आहेत ज्यांनी त्यांच्या जीवावर मलिदा लाटलेला आहे. प्रसाद लाड असतील किंवा दरेकर असतील किंवा शेलार असतील, अशा अनेक लोकांना त्यांनी मोठं केलेलं आहे. त्यामुळे हे सगळे लोक त्यांच्या समर्थनार्थ उभे राहतील असं त्यांना वाटलं होतं. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे किंवा ही बाकीचे जे मोठी माणसं आहेत यांना तर यांनी संपवलेलंच आहे देवेंद्रजींनी. पण यांना संपवून ज्यांना त्यांनी मोठं केलं होतं त्यातला कुणीही देवेंद्रजींच्या समर्थनात बोलताना दिसत नाहीये. सगळे गायब आहेत. म्हणजे भाजपच्या गेला बाजार आक्रस्ताळ्या बायका सुद्धा काही बोलत नाहीयेत. म्हणजे देवेंद्रजींच्या जीवावर ज्यांनी अनेक लाभाची पदं कमवली, काहींनी तर 15-15, 20-20 कोटीचे बंगले आणि डुप्लेक्स फ्लॅट त्या मुंबईमध्ये कमावले, म्हणजे काही योग्यता नसतानाही, तर असेही लोक काही त्यांच्या समर्थनात बोलताना दिसत नाहीत. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणतात की एका निवडणुकीने आम्हाला काही फरक पडत नाही, हरलो तर हरलो. समजू शकते मी. म्हणजे आपले सनातन दुःख लपवताना काय काय पद्धतीच्या मखलाशा कराव्या लागत आहेत. पण मला माहिती आहे बावनकुळे सुद्धा अंदर से बहुत टूट चुके हैं. आणि जसेही देवेंद्रजींनी राजीनाम्याची भाषा केली तो बावनकुळे साहब आपके भी अंदर बहुत लड्डू फूट रहे हैं, ये हम जानते हैं. ताई, खरं तर ईडीची जी प्रफुल्ल पटेलांवर कारवाई झाली होती, 180 कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली होती, ती काल सोडण्यात आली आहे. अहो साधं गणित आहे ना. आता जर प्रफुल्ल पटेल जर त्यांच्या सोबत असतील आणि जिथं 70,000 कोटीच्या घोटाळ्याची क्लीन चिट मिळत असेल, तर मी तर उलट म्हणते की भाजपा कदाचित प्रफुल्ल पटेलांची सगळी जमीन जप्त केलेली परत देऊन, जरी लोकांमधून तटकरे निवडून आलेले असले तरी सुद्धा
तटकरेंच्या मंत्रिपदाच्या ऐवजी ते प्रफुल्ल पटेलांना मंत्रिपद देऊ शकतात, कारण प्रफुल्ल पटेलांनी राज्यात काही कामच केलेलं नाही आहे. प्रफुल्ल पटेलांनी आयुष्यभर फक्त आणि फक्त दिल्लीतले संबंध हुजरे आणि मुजरे करून सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे ते तिकडे करू शकतात. चंद्रकांत पाटलांचं विधान आठवत असेल बारामतीतलं की आम्हाला फक्त पवारांचा पराभव करायचा. अजित पवारांनी त्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केल्या. काल आमदारांच्या बैठकीत दादा असं म्हणालेत की चंद्रकांत दादांनी असं विधान करायला नको हवं होतं, पराभवाचं हा एक कारण असल्याचं दादांनी सांगितलं. हे वराती मागून घोडं नाचवण्यासारखं आहे. जर त्यांना हेच वाटतच होतं तर जेव्हा ते विधान आलं होतं तेव्हाच तात्काळ त्यांनी का बरं त्याचा विरोध केला नाही. जेव्हा चंद्रकांत पाटील हे विधान करत होते तेव्हा चहापेक्षा किटल्या गरम असणारी कित्येक त्यांच्यासोबतची माणसं त्या मंचावर होती, जी तिकडे हसत होती, छद्मीपणाने हसत होती. अशा लोकांना का बरं झापलं नाही त्याच वेळेला. त्यामुळे याला आत्ता अर्थ उरत नाही की ते असं म्हणाले ते तसं म्हणाले. पण एक नक्की आहे, चंद्रकांत दादा जे काही बोलतात ना त्याच्या विपरीत घडतं, हे फार विशेष आहे. आणि भाजपमधला एकही माणूस न दिलेला शब्द पाळत नाही. उदाहरणार्थ देवेंद्रजी म्हणाले की वेगळा विदर्भ नाही होत तोपर्यंत लग्न करणार नाही, शब्द नाही पाळला. चंद्रकांत दादा म्हणाले की पुण्यात जर पराजय झाला तर मी हिमालयात निघून जाईल, नाही शब्द पाळला. आता आशिष शेलार म्हणतायत की म्हणाले की 18+ जरी झालं तरी मी राजकीय संन्यास घेईन. घ्यावा ना संन्यास, मर्द आहात ना, शब्द पाळा तुम्ही. शेलारांनी शब्द पाळला पाहिजे. शेलारांनी तोंड वर करून इतरांना शहाणपण सांगण्याच्या आधी शेलार स्वतः काय आहेत आणि शेलार शब्दाचे खरेच पक्के असतील तर शेलारांनी आता राजीनामा घेतलाच पाहिजे. शेलारांनी आता राजकीय संन्यास घेऊन आपण किती शब्दाचे पक्के आहोत हे दाखवलं गेलं पाहिजे. आणि देवेंद्रजींसारखा माणूस ज्याने शेलारांना मोठं केलं, दरेकरला मोठं केलं, लाडला मोठं केलं, तिघही बोलत नाहीत, गप बसलेले आहेत. उलट ज्या बिचाऱ्या त्या केशव उपाध्याला काहीच मिळालेलं नाही, ते केशव उपाध्ये 2 दिवस झालं देवेंद्रांची बाजू लावून धरतायत. याचा अर्थ एवढाच आहे, कठीण समय येता कोण कामास येतो. शेवटचा प्रश्न, अजितदादांना अवघी 1 सीट मिळाली, एकनाथ शिंदेंचेही अनेक उमेदवार पडले, दोघांना काय सल्ला द्याल? नाही, मी सल्ला देणे इतकी अजिबात मोठी नाही आहे आणि मी त्या भानगडीत पडू नये, हा आचरटपणा मी करू नये. उलट मी असं म्हणते की आम्हाला स्वतःला जागांची जी अपेक्षा होती ती 13+ होती. त्यामुळे जे 4 उमेदवार जे आमचे, त्यात 4 आम्ही मानतच नाही, कारण अमोल कीर्तीकर हरलेत असं आम्हाला अजिबात वाटत नाही. पण ज्या 3 जागा आमच्या ज्या खूप अपेक्षेच्या जागा होत्या त्याच्यामध्ये 2 ठिकाणी आम्हाला मतविभाजनाचा फटका बसलेला आहे. बुलढाण्यामध्ये रवी तुपकरांमुळे आम्हाला मतविभाजनाचा फटका बसला आहे, तर इकडे संभाजीनगरमध्ये इम्तियाज भाईंमुळे आम्हाला फटका बसलेला आहे. तर असा मतविभाजनाचा फटका बसू नये यासाठी, आणि कोकणातला जो पराभव आहे तो आमच्यासाठी अनाकलनीय आहे. तर त्या कोकणातल्या पराभवाचं किंवा पालघरचा जो पराभव आहे याचं ज्या वेळेला मी फीडबॅक घेण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला अनेक ठिकाणी आमचं निवडणूक चिन्ह नीटसं पोचलं नाही असं एक कारण पुढे येते. सो त्यावर आम्ही जास्त चांगलं काम केलं पाहिजे. उगाचच तू लय शहाणा आहे का यांच्याकडे बोटं दाखवण्यापेक्षा आम्ही कुठे कमी आहोत त्याचं चिंतन मंथन करून आम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये विधानसभेला अजून चांगलं जोरदार प्रदर्शन केलं पाहिजे. विधानसभेचा एक प्रश्न, अवघ्या काही महिन्यावर आता विधानसभा, महाविकास आघाडी म्हणून फायदा होईल हेच चित्र, भाजपला फटका बसेल किंवा जे अजितदादांसोबत झाले किंवा महाविकास आघाडी एकत्र राहून जे खासदार निवडून आले ते चित्र स्पष्ट झाले, सत्ता येईल महाविकास आघाडीची राज्यात? मला विश्वास आहे की राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल, कारण धर्म हा लोकांच्या आस्थेचा विषय असतो, धर्म हा राजकारणाचा विषय असू शकत नाही. भाजपाने ज्या पद्धतीने जाती धर्माचं राजकारण करायचा प्रयत्न केला, अयोध्या असेल, चित्रकूट असेल, इथल्या लोकांनी भाजपला नाकारलं, किंवा हनुमान चालिसेसाठी आकांड तांडव करणाऱ्या नवनीत राणाला लोकांनी नाकारलं, किंवा ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद लावायचा प्रयत्न ज्या बीडमध्ये जाऊन पंतप्रधान मोदीजींनी केला, की खरं तर मोदींचं भाषण हे पंकजा मुंडे यांच्या पराभवाला जास्त कारणीभूत आहे. उलट माझं असं म्हणणं आहे की आमदार धनंजय मुंडे यांनी फार चांगली बांधणी तिथे केली होती बीडमध्ये. धनंजय मुंडेंनी त्यांचा 100% देण्याचा प्रयत्न केला, मात्र दस्तूर खुद्द पंकजा मुंडे यांचा अलगावतावाद आणि मोदींचं मराठा ओबीसी ध्रुवीकरण करणारं भाषण, या 2 गोष्टी पंकजा मुंडेंच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करून धर्म आणि जातीवर राजकारण न नेता पब्लिक ओरिएंटेड इश्यूजवरती लक्ष केंद्रित करण्याचा आमचा येणाऱ्या काळात प्रयत्न असेल. खरं तर लोकसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंकडे एकनाथ शिंदेंचे 5 ते 6 आमदार येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यासह अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. 2 विदर्भातले बडे नेते देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात येत्या काही दिवसात प्रवेश करतील आणि विधानसभेला आम्हाला मोठा फायदा होईल असं विधान सुषमा अंधारे यांनी केलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे.
Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.